हाय नमस्कार मंडळी, कसे आहात? चला तर स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आहे माझा गावाकडचा. मी आले होते गावाकडं. म्हटलं चला असंच एक चक्कर मारून येऊया. तर गावाकडं ऊन बघा कसं आहे. बघायचं आहे का तुम्हाला? हे बघा बघा ऊन. आईने माझ्या गहू धुवून टाकले, वाळू घालायला. खूप त्याच्यामध्ये सोंडगे झाले होते ना, तर ते धुवून काढलेत आणि वाळाला टाकलीत गल्लीमध्ये. गल्ली बघा कशी. ही बघा, ही आमची गल्ली आहे. गाव बघा आमचं कसं आहे. तुम्हाला तर याच्या मागं मी दाखवलेच आहे व्हिडिओमध्ये. आणि उन्हातानाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, कारण की खूप ऊन पडतंय सध्या. आपल्या इकडं एवढं लागत नाही ऊन जास्त, इकडं खूप गावाकडं ऊन लागतंय बरं का. पण छान वाटतंय तरी उन्हाचं बी गावाकडे. तर म्हटलं चला आपण एक असंच व्हिडिओ बनवूया. तर आम्ही बसलो होतो केव्हाच खडे खेळत, मी आणि माझी भाऊजाई. आम्ही खडे खेळत बसलो होतो. तर आता आम्हाला जायचंच आहे घरी, पण आता थोडासा अजून टाईम आहे. म्हटलं चला तर आपण ब्लॉग बनवून घेऊया. तर त्यामुळेच मी ब्लॉग बनवत होते. किती वेळचं खडे खेळत बसलो. माझ्या आईने ते गहू धुवून वाळायला टाकलेत. काय रे, खडे खेळून खेळून बोर झालो. म्हटलं चला आता थोडासा ब्लॉग बनवूया. मग 3 वाजता जायचं आहे मला घरी. त्याच्यामध्ये यांचं सगळ्यांचं चालू आहे की नको जाऊ धुरोडा, आपण इथंच खेळू, होळी इथंच खेळू. घरामध्ये अंधार आहे थोडासा. लाईट आहे तरी अंधार कसं काय? बघायचं काय काम चालू आहे. आज रविवारची सुट्टी त्याला. तो आहे ठेकेदार, याचं पेमेंट त्याचं पेमेंट सगळं काही तेच चालू आहे त्याच्याकडं. याचं पेमेंट किती करायचं आहे, त्याचं किती करायचं आहे, त्याचेच कामं चालू आहे त्याच्यात. आणि हे बघा, हे कसे बाहेर बसलेत सगळे मस्त सावली. दीदी दीदी काय करते? दीदी खडे खेळतीये. इतक्या वेळेस आम्ही खडे खेळत होतो, आता ती खेळती. ते बकरीचं आले बरं का इकडं कळू. खूप बाहेर असं गहू वगैरे टाकले ना की बकऱ्या खूप परेशान करतात. खायला येतात ते बघा, ते कळू आहे ना, ते खूप वेळ झाले बरं का. ते त्याला माहिती आहे इथं गहू वाळू घातलेले, तर येऊन जाऊन इकडेच येतं. ती बघा दिदी त्याची मग काठी, एवढी मोठी काठी नको मारून. लागन ग त्याला. हे पिल्लू बघा कसं आडतं, हे एक पिल्लू बघा कसं आडतंय. अगं ते येत होतं, मी त्याला व्हिडिओ दाखवत होते काठीचं. खूप आरडती बरं का दीदी. दाखवत होते. हाय कर बाय, हाय कर. दीदीला काही खडे खेळताच येत नाही. दीदी खूप खेळायचा प्रयत्न करते केव्हाचं, पण तिला काही जमतच नाही. मी आता इतक्या वेळेस मी खेळत होते, आता दीदी खेळते. खेळून आम्ही खूप बोर झालोय. म्हटलं चला आता मी माझा ब्लॉग बनवून घेते. आणि ते दादूचं काहीतरी चाललंय आपल्या तिकडे. काय करतो दादू? चप्पल बंद तुटला. हे पोरग नुसतं असं काही ना काहीच करत असते. चप्पल तोडीन, त्याचा बंद तरी तोडीन, काहीतरी करीन, असंच काही चालू असतं बरं काय सगळी. तर जेवण वगैरे सगळं झालं आहे, सगळं काम आवरलं आहे. कपडे तर सकाळी म्हणजे 10-10:30 वाजता कपडे धुतले, तर बघा एकदम असे वाळेत. ऊनच तसं पडलं आहे ना, त्याच्यामुळं. खेळायची का नाही? नाही, आता माझं खेळणं झालं आहे केव्हाचं. हे बघा, आम्ही असे खडे खेळत बसलो होतो. खेळत का तुम्ही कधी असे खडे खेळात का? नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये या, कोण कोण खेळ आहे. ए दीदी ते उचलचं खडे. दीदी जरे खडे ठुई. इथे ती इथं आणून टाकलेलं आहे त्यांनी, कारण की इथं यांना टाकायची. इथं थोडंसं असं खड्डं झालं आहे ना, शंख तर घेऊ ते खड्डं एकदम असं म्हणजे प्लेन करायसाठी त्यांनी छोटीशी खडी इथं आणून टाकलेली आहे. आणि हे बघा त्याच्यामध्ये असं काय निघते.
माहिती काय काय आहे? काय आहे? शंख सारखा आहे बरं का, पण शंख आहे का नाही छोटासा. ते कळडू काय ऐकतच नाही, ते गहू खायलाच पळत आहे. खूप बकऱ्या येड्यावानी करतात असं गहू वगैरे काही वाळायला टाकलं का. पण खरंच गावाकडं ना खूप छान वातावरण आहे बरं का गावाकडचं. मम्मी माझी घरी चार्जिंग काय ना. गावाकडचं वातावरण ना मला इतकं आवडतंय ना, आणि खूप छान आहे. गट्टू नाही माझं. आपल्या इकडं गावाकडचं वातावरण मला खूप आवडतंय. आणि नेहमी नेहमी मी घरामध्ये ब्लॉग बनवते तिकडे गेलं की. आणि माझी व्हिडिओ बी आहेत, तुम्हाला सांगितलं मी माझं दुसरं एक चॅनल आहे त्याच्यावर माझे नुसतं व्हिडिओ असतात, ते सुद्धा माझ्या घरातच असतात. आणि ब्लॉग बनवते ना मी, मिनी ब्लॉग असतात किंवा मोठाले असतात, ते बी घरातच असतात. म्हटलं चला आता आज आपण इकडे बनवून घेऊया. उन्हाळा लागलेला आहे, उन्हाच्या आधी एक चक्कर मारून जाऊन येऊ आपण. कारण की मग नंतर ऊन पडतं ना तर खूप कंटाळा येतो यायला. तसं मी तर येते पण मुलं येत नाही, त्यांना खूप जोर येतं मग यायला. ते उन्हामुळं त्यांना असं वाटतं नको तिकडं खूप ऊन आहे, असं आहे तसं आहे. या मुलांना अजिबात सहन होत नाही ऊन. ते दादूला आणि दिदीला. लाईट चालू करू का? नको कशाला, फॅन चालू करू नको. आता काय म्हणते बघ तुला. तर आहे ना आता निघायचंच आहे आम्हाला. आता वाजलेत 12:30. 3 वाजेपर्यंत आहे आम्ही इथं अजून. त्याच्यानंतर मग तिकडंच संभाजीनगर. म्हटलं चला आता इथं त्यांचा हे बघा, इथं देवाला वगैरे आहे. आणि शेतामध्ये काही जायचं नाही आज, कारण की ना शेतामध्ये खूप गहू आता वल्ला नाही आहे, खूप वाळा आहे गहू. त्याच्यामुळे शेतामध्ये कोणीच चाललं नाही, घरीच आहेत सगळे. आणि म्हटलं जाऊ दे आता, गहू वाळा एकदम हिरवं पाहिजे शेतामध्ये, मग छान वाटतं जायला. तसं तर कांदे वगैरे त्यांनी ते आहे लावलेलं, पण मग तरी जाऊ द्या, जीवरच केलं. कारण की मुलं बी असतात मागं लागते ते. आणि उन्हामध्ये नेलं की पहिलाच उन्हाळा आहे. पहिल्या उन्हाळ्यामध्ये मुलांना बाहेर नेलं की असं उन्हाने म्हणजे ऊन लागतं, ताप वगैरे येतो, काही होतो. त्यामुळे पहिल्या उन्हाळ्यामध्ये असे छोटे लेकरं बाहेर न्यायची नाही. हिला तर बिलकुल न्यायचं नाही, ऊन लागतं. मग त्याला लावावं लागतं बकरीचं दूध. आपल्या इकडे कुठं बकरी दूध वगैरे लावायला, इकडं आहे. आमच्या तिकडं बकरी नाही, आमच्या इकडं फक्त गाई आहेत. त्या बी गाई खूप मंडीमध्ये सुटत्या का मग एका उदळात 5ला सकाळी. खूप गाई आहे जाधव मंडीमध्ये, खूप. बघा बघा कशी वरडती, बघा कशी वरडती. बघा कशी आवडते ती, खूप छान. हे बघा, हे बघा, हे बघा. बोल बोल, तू बोल बोल. हाय, काय करतेत सगळे? उन्हाचं आराम करतेत. नाही बोल ना, बोल तू बोल. पहिलंच बदलली ती, आता नाही. ते गावाकडे लक्ष द्यावं लागतंय, तर बकऱ्या तोंड घालते त्याच्यामध्ये. इथून दिसतंय तसं तर बकऱ्या वगैरे आलेल्या इथून दिसतंय. बसलं तिथं. चाल बोल बरं तू, चाल चल 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 बोल तू, चाल बोलती ना तू, बोल चाल. बघा कशी केस ओढती, बोल. हॅलो, काय करताय सगळे? जेवण झाले का तुमचे? जेवण वगैरे झालं का? टाटा बाय बाय. बघा बघा कशी बोलती ती.
कशी बोलती बघा आमची पिल्लू आहे छोटं. जेवण वगैरे सगळे झालेलं आहे. आता बसलोय मस्त निवांत. 3 वाजले की जायचं घरी. हे बाळाला घेऊन जायचं का घरी बाळाला? चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला माझा गावाकडचा ब्लॉग नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.